गेल्या 4 वर्षांपासून नाशिक महानगरपालिकेवर लोकप्रतिनिधींऐवजी प्रशासकीय राजवट असल्याने नाशिक शहर समस्यांचे माहेरघर बनले आहे. प्रभाग क्रमांक 8 मधील पाईपलाईन रोड, गणेशनगर येथील पाण्याची टाकी सध्या मृत्यूचा सापळा बनली असून या भीषण वास्तवाकडे डोळेझाक करणाऱ्या प्रशासनाविरुद्ध प्रभाग 8च्या नगरसेविका अंकिता शिंदे यांनी नागरिकांसह एल्गार पुकारलाय. या पार्श्वभूमीवर प्रभागाच्या नगरसेविका अंकिता शिंदे यांनी नागरिकांसह परिसराची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांकडे तातडीने समस्या सोडवण्याची मागणी केली. पाहणी दरम्यान टाकीच्या पायऱ्या पूर्णपणे जीर्ण झालेल्या असून त्या मार्गे टाकीवर जाणेही धोकादायक झाले आहे. तसेच टाकीतून सतत पाणी गळती होत असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याचेही निदर्शनास आले. टाकीजवळ मोठमोठे पाईप टाकून ठेवले असल्याने परिसरात सापांचा वावर वाढल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. याशिवाय समोरच वाईन शॉप असल्याने काही मद्यपी या टाकीच्या परिसरात बसून दारू पित असल्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे या टाकीला तातडीने कंपाऊंड वॉल उभारावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. सेविका अंकिता महेंद्र अण्णा शिंदेच्या पाणी ते आलेले आहे आणि आज इथं गणेशनगर पाण्याच्या टाकीजवळ महत्त्वाची समस्या जी आम्ही खूप वर्षापासून सांगत आहे की तिथे टाकीला कंपाऊंड नाही आहे, पाणी गळते, त्याच्यामुळे बरेचशा जे जुने पाईप ठेवले त्याच्यामध्ये साप वगैरे निर्माण होत आहे. त्याच्यामुळे सगळं नागरिकांना त्रास होतो आणि इथे जे आमचे लहान मुलं खेळतात तर त्यांना पण मोठ्या प्रमाणात भीती आहे. त्यामुळे आम्हाला इथे टाकीला एक पेवर ब्लॉकिंग करून आणि कंपाऊंड करून देण्यात यावं, कारण हा संवेदनशील भाग आहे. समोर वाईन शॉप असल्यामुळे बरेच लोक दारू पिऊन इकडे घुसतात आणि दारू प्यायला बसतात. तर हा सगळा गोष्ट सॉल्व्ह करण्यात यावी तसं मॅडमांना आम्ही सांगितल्यामुळे लवकरच पूर्ण होईल असं वाटतं आहे. किती वर्षांपासून अशी अवस्था आहे नेमकी आम्हाला? ही जवळपास टाकी जशी बनली आहे तशी परत तिचा मेंटेनन्सच केला गेला नाही आहे. पायऱ्या तुटल्या आहे, त्याच्यानंतर पाणी गळतं तेव्हा कोणी येत नाही आहे आणि कोणी बघायलाच आलेलं नाही. म्हणजे आज 30-35 वर्ष झाली तशी टाकी बांधली आहे, तसं कोणी आलेलंच नाही आहे. आणि हे जे सामान पडलं आहे त्याला कोणी हात लावत नाही, पाईप पडलेले आहे. त्यामुळे सिक्युरिटीच्या दृष्टीने काही करण्यात यावं असं आमचं म्हणणं. ही गेले 20 वर्ष गणेशनगरच्या याच परिसरात राहतो. इथं ही पाण्याची टाकी माझ्या घरासमोरच आहे. गणेशनगरच्या या पाण्याच्या टाकीचं स्वच्छता कधीही झालेली नाही. स्वच्छ पाणी आपण म्हणतो, पण तशा प्रकारचं क्लिनिंग टाकीचं होत नाही. बाहेरूनसुद्धा टाकीची पूर्ण डागडुजी करण्याची गरज आहे. या टाकीतून पाणी प्रचंड प्रमाणात लिकेज होतं. ते लिकेज थांबायची गरज आहे. त्या लिकेजमुळे खाली जे पाणी पडतं त्याच्यामध्ये बेडूक तयार होतात आणि ते बेडकं खाण्याचे साप तयार होतात आणि त्यामुळे ही जी लिंक आहे त्यामुळे परिसरात सापांचा वावर वाढलेला आहे. मोठमोठे दगड या टाकी खाली आहेत. ते टाकी बांधण्याच्या काळापासून ते मोठे दगड हलवले गेले नाही, खाली कोणत्याही प्रकारचं लेवलिंग केलं गेलं नाही. म्हणून हे अत्यंत धोकेदायक आहे. परिसरातले लहान मुलं टाकीजवळ खेळतात. उद्याचं स्नेक बाईट झालं तर कोण जबाबदार? तसंच या परिसरामध्ये दारू पिणारे लोक टाकी खाली येऊन बसतात आणि त्यामुळे रात्र पहाटे टाकीला सुद्धा धोका आहे. जिथं भांडणं होतात, मुलं मुली या परिसरात या अंधाराचा फायदा घेतात. या सर्व गोष्टीचा विचार केला तर जमिनीचं लेवलिंग करणं, फ्लोरिंग ब्लॉक्स बसवणं, कंपाऊंड वॉल देणं, टाकीला रंगरंगोटी करणं, मेंटेनन्स करणं, टाकीच्या आतून बाहेरून टाकी जर परिपूर्ण झाली तरच या परिसराची शोभाही वाढेल. कुंभमेळ्यामध्ये अशा प्रकारच्या टाक्यांचं मेंटेनन्स हा युद्धपातळीवर करावा असं मला वाटतं. दरम्यान गणेशनगर, सुयोग कॉलनी, गुलमोहर कॉलनी आणि काळेनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणी कमी दाबाने येत असल्याच्या तक्रारी नगरसेविका अंकिता शिंदे यांच्याकडे येत होत्या. त्यानंतर प्रत्यक्ष पाहणी केली असता टाकीची ही गंभीर अवस्था समोर आली. त्यामुळे या टाकीची दुरुस्ती आणि देखभाल तातडीने करून परिसरातील पाणी पुरवठ्याची समस्या सोडवावी अशी मागणी नगरसेविका अंकिता शिंदे यांनी केली आहे. बरेच दिवसांपासून आम्हाला गणेशनगर, सुयोग कॉलनी, गुलमोहर कॉलनी आणि काळेनगर इथून तक्रारी येत आहेत का पाणी कमी दाबाने आणि कमी वेळ येत आहे. तर आम्ही गणेशनगरच्या जलकुंभाला आज इथे भेट दिली. तर इथे खूप दूर अवस्था झालेली आहे आणि जलकुंभ तिथून पाणी लीक होत आहे. तर या संदर्भामध्ये आम्ही अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी ही समस्या लवकरात लवकर सोडवावी, पाणी जास्त क्षमतेने आणि जास्त वेळ येईल याच्यावर दखल द्यावी. वहिनी, आपण पाहणी केल्यानंतर त्या पायऱ्या आहेत त्या पण फार तुटलेल्या आहेत आणि ते धोकादायक स्थितीमध्ये, त्याबद्दल काय सांगाल?
हां, त्याबद्दल अधिकाऱ्यांशी आम्ही त्यांना माहिती दिलेली आहे का ते व्यवस्थित करण्यात यावं. तर ते अधिकारी त्याबद्दल लवकरात लवकर करतील अशी. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते महेंद्र शिंदे यांनीही महापालिका प्रशासनावर टीका करत उपरोधिक सवाल उपस्थित केला. नागरिकांच्या घरातून पाणी गळती झाली तर महापालिका कारवाई करते, मात्र महापालिकेच्या टाकीतूनच पाणी गळत असेल तर कारवाई नेमकी कोणावर होणार, असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच टाकीची अवस्था इतकी वाईट झाली आहे की तिची मेंटेनन्स करायची असेल तर हेलिकॉप्टरनेच टाकीवर जावे लागेल, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. आपला गणेशनगर, त्याचबरोबर काळेनगर असेल, सुयोग कॉलनी आणि गुलमोहर कॉलनी ह्या परिसरातनं गेल्या बऱ्याच दिवसापासून नागरिकांच्या तक्रारी आहे, वर्षानुवर्ष तक्रारी आहे. या तक्रारीवरनं आम्ही ज्या संबंधित अधिकारी होते त्यांना कॉल करत होतो. वेळोवेळी त्यांना सांगत होतो की पाणी येत नाही आहे. पण आज जेव्हा आम्ही गणेशनगरला हे जे जलकुंभ आहे त्याची पाणी करण्यासाठी आलो अवस्था आम्ही बघितलं, अत्यंत दुरावस्था ह्या जलकुंभाची झालेली आहे. म्हणजे वर्षातनं एकदा वरती जावं लागतं. तर मला असं वाटतं कदाचित ह्या जलकुंभावर जर वरती जायची वेळ आली तर हेलिकॉप्टरनेच उतरावं लागेल अशी परिस्थिती झालेली आहे. म्हणजे जलकुंभाला वरती जाऊ शकत नाही तर कोणी पाणी केली असेल याची, मग वरती पाणी स्वच्छ आहे की नाही याची पाणी झाली असेल का. अगदी या संदर्भात आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की लवकरात लवकर तुम्ही याच्यावर योजना केल्या पाहिजे. परिसरातील लोकांना, म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याची टाकी गणेशनगरमध्ये आहे त्याच ठिकाणी गणेशनगरला फक्त 1 तास पाणी येतं. म्हणजे 1 तास पाणी म्हणजे आपण पाणी कमी दाबाने पाणी येतं प्लस 1 तास पाणी येतं. म्हणजे जिथे आम्हाला जलकुंभ दिसतोय तिथे म्हणजे उशाला आहे पण आपल्याला पाणी प्यायला भेटत नाही, ही परिस्थिती आहे. तर लवकरात लवकर याच्यावर योजना झाल्या पाहिजे. अधिकाऱ्यांनी ही टाकी आणि बघा ही टाकी पूर्ण क्षमतेने भरतही नाही आहे कारण लिकेज होते. पाणी 24 तास तिथे लिकेज चालू आहे. तुम्ही जर एखाद्या सामान्य नागरिकांनी जर पाणी वाया घालवलं तर त्याच्यावर तुम्ही कंप्लेंट दाखल करतात, त्याच्यावर तुम्ही पेनल्टी लावतात. मग तुमच्याकडनं जर पाणी लिकेज होत असेल तर कोणाकडनं याचे पैसे वसूलले पाहिजे हे आम्ही ह्या अधिकाऱ्यांना विचारणार आहोत. आणि जर याचं लवकर काम झालं नाही तर या संदर्भात आम्ही आयुक्त साहेबांना तक्रार देणार आहोत. हे बघा इथे सुरक्षा भिंत तर नाहीच आहे, त्याचबरोबर कंपाऊंडही नाही आहे. ह्या परिसरामध्ये लोक येऊन बसतात. तुम्ही बघितलं असेल बाजूला लहान मुलं खेळताय, परिसरामध्ये बाजूलाच राहायला लोक आहे त्यामध्ये ते लहान मुलं इथे येऊन खेळतात. इथं बरेच म्हणजे मोठे साप दिसलेले, त्याचबरोबर वेगळ्या म्हणजे त्यामध्ये नाग असतील, त्यामध्ये घोणस असेल, म्हणजे तिथे विषारी साप दिसलेले आहे. म्हणून इथे काळजी घेण्याची गरज आहे. याला वॉल कंपाऊंडची गरज आहे, याला संरक्षण भिंताची गरज आहे. लवकरात लवकर आम्ही ह्या संदर्भात पत्र पण दिलेलं आहे. प्रस्तावामध्ये ह्या संदर्भात आम्ही ऑलरेडी 5 तारखेला पत्र दिलेलं आहे की याला संरक्षण भिंत झाली पाहिजे आणि त्याचबरोबर याचं मेंटेनन्स जे आहे ते बघितलं गेलं पाहिजे. परिसरातील नागरिकांनीही ही धोकादायक टाकी तातडीने दुरुस्त करून सुरक्षित करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.